नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याची कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:26 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:49 ते 5:30 आणि यमगंड काळ सकाळी 9:03 ते 10:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र नेपच्यून बरोबर युतियोग करेल. हर्षल बरोबर लाभयोग करेल. गुरु बरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्याच दिवशी गुरु आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस आहे तो महत्त्वपूर्ण राहणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र योग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं किंवा त्यासंबंधी निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आर्थिक व्यवहारावरती थोडं बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तिकच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्च किंवा गुंतवणूक याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले निर्णय तुम्ही घेऊ शकाल. बरीचशी तुमची कामं हातावेगळी पेरू शकाल. याचप्रमाणे तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही कामं अगदी अनपेक्षितपणे पूर्ण होताना दिसतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या तुमच्याकरता लाभदायक राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही नवीन ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तुमच्याच राशीतील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. तुमच्याच राशीमध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस जो आहे त्यामध्ये जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हातावेगळे करू शकाल. कामाचा पूरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे
कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार याच्याशी संबंधित सुद्धा कामं तुम्ही हातावेळी करू शकाल. वास्तू संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं सुद्धा पूर्ण होताना दिसते. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी करू नका. मात्र फिरणं वगैरे होईल. काही कामं तुमचे मार्गी सुद्धा लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं मार्गी लागताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. गैरसमज हे प्रमुख कारण राहील. काळजी घ्या. मात्र वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग आजच्या दिवशी संभवतो. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचे अंदाज सुद्धा खरे ठरू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय व्यवहार आजच्या दिवशी हाती घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस पासून लांब राहा. मात्र करिअरच्या संदर्भातली काही कामं तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यस्थानामध्ये गुरु आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आजच्या दिवशी थोडीशी जास्त राहील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडं फिरणं वगैरे होईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे षष्ठातील हर्षल बरोबर चतुर्थातील चंद्र हा लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली कामं तुमच्या आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात मार्गी सुद्धा लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असताना नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून
फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्णसुद्धा होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भात थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्यावर बाहेर केला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज अचूक ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार, खर्च आणि गुंतवणूक याकडे थोडंसं जागरूकपणे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गात लागू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं तुमचे निश्चितपणे पूर्ण होताना दिसतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. तुमचे अंदाज अचूक ठरू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस हे अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.